मॅचसाठी होईल शुभारंभ. खोडियार माता प्रसन्न खानापूर वर्सेस अनिल स्मृती 11 पसरणी या दोन संघांमधली महत्त्वाची मॅच. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवला. टीम अनिल स्मृती 11 या संघाने आमंत्रित केले बॅटिंगसाठी. सलामीचे दोन्ही फलंदाज एका बाजूला ओझरडे गावचा फलंदाज अर्थात आयकॉन प्लेअर आकाश फरांदे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत आहेत खानापूरचे खेळाडू शेखर भोसले. या दोघांची जोडगळी मैदानाच्या आतमध्ये दाखल. या सामन्याचा लेखाजोखा आणि कहाणी ऐकूया सन्माननीय निलेश सर यांच्या वाणीतून. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात अनिकेत जी कामटे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. टॉस झाला आणि टॉसची माहिती अशी आहे. अनिल स्मृती 11 टॉस जिंकला. सांगितलं की आम्ही गोलंदाजी प्रथमतः करत आहोत. प्रतीक भांगडे यांनी टॉस जिंकले, सांगितलं की आम्ही गोलंदाजी करत आहोत. आणि आकाश फरांदे आणि टीम खोडियार माता 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. दोन्ही संघांना आपण देऊया यमासाठी भरभरून शुभेच्छा. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. षटक क्रमांक 1 साठी भेदक गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपली जागा घेत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती येत आहे आणि त्याची व्यूहरचना बॅकअप कुठे कुठे आहे. लॉंग ऑनला एक खेळाडू समोर आणि वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू तैनात. 30 यार्ड वर्तुळाबाहेरील बॅकअप. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये खानापूरचे शेखर भोसले स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलाय. एक सिंगल धाव. षटक क्रमांक 1 मध्ये पसरणी गावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत प्रमोद गायकवाड अण्णा या नावाने क्रिकेटच्या पटलावरती आपली प्रसिद्धी मिळवणारे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहेत. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करतोय स्ट्रायकर एंडला आकाश फरांदे. फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस समोर खेळलाय आणि तो बॉल आपल्या स्टाईलने आकाश फरांदे यांनी पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी या डावातला पहिला षटकार. प्रमोद गायकवाड यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. पुन्हा तयार. हा आणखीन एक बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी आकाश फरांदे यांचा फटका आहे तुफानी आणि आकाश फरांदे नावाची आलीये मैदानाच्या आतमध्ये सुनामी आणि त्या सुनामीचा कहर पा. हाई बॉल पाठवलाय सीमा पार षटकार. पाठीमागच्या मॅच मध्ये अशाच प्रकारचा काहीसा झुंजार खेळ केला होता. 4 बॉल 4 मारले होते. आता 2 बॉल 2 मारलेले आहेत. परंतु एका बाजूला कित्येक वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन पसरणी टीमच्या 1 गाव 11च्या स्पर्धा गाजवणारे खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्गवरती प्रमोद गायकवाड क्रॉस अँगलने गोलंदाजी करतात. चांगला बॉल टाकला. आता तो अनुभव आपला कृतीमध्ये आणलाय. डॉट टाकलाय. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. आतापर्यंत राऊंड द विकेट टाकले होते. आता ओव्हर द विकेट आले आणि हा बॉल टाकला. एका बाजूला आकाश फरांदे सारख्या ओझरडे गावच्या या स्टार बॅटरला बांधून ठेवलंय. बॅकफुट वरती गेले. पंच केलाय. बॉल निघालाय डीप पॉइंटला सीमारेषेच्या पलीकडे. धाबा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 4 चौकार. चांगला फटका. गोलंदाजीच्या गतीचा वापर केला. शेवटच्या शनी बॉलला कट केलं. पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल डीप पॉइंटला गेला. हा तो फटका होता. शेवटच्या शनी खेळला बॉल. बॅटचा फेस ओपन केला. कट केला आणि त्यानंतर बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी आकाश फरांदे चांगली बॅटिंग करतायत. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळलेले आहेत. 3 षटक क्रमांक 1 शेवटचा बॉल सोडून दिलाय. कमी गतीचा आहे. पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे याची सूचना आता पंचांनी गोलंदाजाला दिलेली आहे. त्यामुळे तिथून पुढे आता बाउन्सर हाताळता येणार नाही. प्रमोद गायकवाड अण्णा यांना शेवटचा बॉल प्रगती पथावरती. धावसंख्या किती आहे तर ती 18.
कमी गतीचा बॉल, बॅकअप नाहीये, डीप स्क्वेअर लेगला बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार फरार. रन्स मिळतील 4 चौकार. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती खोडियार माता 11. कमी गतीचा बॉल, फार वेळ होता, अगदी सहजरित्या या बॉलला वळवलं आकाश फरांदे यांनी सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी हा बॉल सीमारेषा पार गेलाय. टीमची टोटल आहे 22. आकाश फरांदे 5 बॉल 22, 5 बॉल 20. अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगल्याचा घाई करा. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 2 च्या खेळाला आता सुरुवात होत आहे. पॉवर प्लेचं षटक थोडंसं महागडं राहिलं अनिल स्मृती 11 या टीमसाठी. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहिला. 22 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. रोहित वाडकर. ओव्हर नंबर 2. शेखर भोसले यांना फुलटॉस बॉल, प्रत्युत्तर देऊ शकले नाही, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये रोहित वाडकर यांनी कमालीचा झेल पकडला. परंतु रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. बीमर साठी रेफर केलेला आहे. पंचांनी रेफर केले तिसऱ्या पंचांकडे आणि प्रत्यक्षात आता या बॉलची उंची पाहिली जाईल. तिसरे पंच आता स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून पाहतील. प्रत्यक्षात या बॉलची पडताळणी करतील की या बॉलची उंची किती होती. जो बॉल फुलटॉस टाकलाय तो योग्य आहे का बीमर आहे याची पडताळणी सुरू आहे. आणि शेखर भोसले यांनी हा बॉल टोलवला होता. फटका तर फसलाय आणि हा नो बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. परंतु इथे बचावलेले आहेत शेखर भोसले खानापूर. आक्रमक फलंदाज आहेत खानापूर गावचे. शेखर भोसले तयार बॅटिंग मध्ये. फटका निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 6 षटकार. या बॉलची उडान शेखर भोसले यांचा टीम साठी होता. 6चा लगान. बॉल सीमा पार. धावसंख्या वाढवणारा षटकार. जागेवरतूनच खेळला फटका. बॉल पाठवला सीमा पार. शेखर भोसले जीवनदान मिळालं. नो बॉल वरती फटका फसला होता. त्यानंतर आता आक्रमण केलंय रोहित वाडकर यांच्या विरुद्ध. हाही आता फुलटॉस बॉल आहे. बॉल हवेत उभा राहिलाय आणि आता झेलही निसटलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पुरा पडला. बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. या बॉलच्या पाठीमागे काही धाबा फलंदाजांनी धावून काढलेले आहेत. ते आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. धावसंख्या धाव फलकावरती 30. 2 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा खेळ बाकी. आकाश फरांदे स्ट्रायकर एंडला. रोहित वाडकर गोलंदाजी मार्ग वरतून तयार होत आहेत. बॉल क्रमांक 3 घेऊन. खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर टाकलाय. डावकुरे हाताचे गोलंदाज राऊंड द विकेट येताना आणि या बॉलच्या पाठीमागे धाव जी मिळते ती फक्त सिंगल आहे. रोहित वाडकर यांनी 1 बॉल नकारात्मक टाकला. 1 बॉल महागडा टाकला. परंतु त्यानंतरचे चांगले बॉल टाकलेले आहेत. डावकुरे आताचे गोलंदाज आहेत. भेदकता आता दाखवायला सुरुवात केली आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी. आणि हो आज ही प्रखरतेने दाखवावीच लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी लकबाज दाखवावी लागेल. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये सेट झाली आहे. प्रारंभिक जोडीमध्ये चांगला खेळ केलाय. एक चांगली पार्टनरशिप खोडियार माता 11 साठी. या बॉल वरती प्रहार मोठा केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याची झलक आणि आता वाढतंय. बॅटिंग करताना खोडियार माता 11चं धाव फलक. बॉल सीमा पार षटकार. या फटक्याला खेळण्यासाठी फार वेळ होता शेखर भोसले खानापूर यांच्याकडे आणि अगदी या बॉलचा समाचार घेतला आणि बॉल पाठवला सीमा पार. धावसंख्येचा बघता बघता आता वेग वाढू लागलेला आहे. 37.
शेवटचे 2 बॉल. रोहित वाडकर जे बोरगावचे आहेत, चांगली गोलंदाजी करावी लागेल. डावकुरे आताच्या आहेत, विथ द अँगल बॉलिंग करतायत. पायांचा वापर केला, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढलाय. पंचांकडे अपील केली, दाद मागितली. हो, तुम्ही पंचांकडे दाद मागू शकता, अपील करू शकता. जर तुम्ही पंचांकडे अपील केली तरच पंच फलंदाजाला आउट देऊ शकतात. त्यामुळे अपील तुम्हाला करावीच लागते आणि ती अपील केली आणि तीच अपील पंचांनी फेटाळली. डॉट आलाय. शेवटचा बॉल. रोहित पुन्हा तयार. शेवटचा बॉल चांगल्याच पद्धतीने टाकलाय. एक सिंगल मिळाली आहे. एकच धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक आता 2चा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, 0 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना खोडियार माता 11, शेखर भोसले खानापूर 7 बॉल 15 आणि आकाश फरांदे ओझरडे 6 बॉल 21. अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. या 2 बॅटरमध्ये, 2 फलंदाजांमध्ये टॉस झाला. अनिल स्मृती 11 या टीमने टॉस जिंकला. सांगितलं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करत आहोत. खोडियार माता 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आणि बनवल्या धावा. आतापर्यंत या टीमने बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 38, 19ची सरासरी आहे प्रति ओव्हरच्या पाठीमागे. आणि प्रोजेक्टेड स्कोअरचं म्हणणं आहे की 5 ओव्हरमध्ये जर या सरासरीने जर खोडियार माता या टीमने धावा बनवल्या तर 96+ संघ धावा बनवू शकतो. याचा विचार अनिल स्मृती 11ला करावा लागेल. परंतु ओव्हर नंबर 3 आकोशी गावचे परफेक्ट ऑलराऊंडर विशाल बनगे. फटका फसलाय पॉइंटला, खेळाडू बॉलच्या खाली आणि विशाल बनगे आले आणि संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. धक्का क्रमांक पहिला लागला खोडियार माता या टीमला. खानापूरचे शेखर भोसले 15 धावा बनवून चाललेत माघारी. 2 षटकार खेळले, हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं आणि आता जात आहेत माघारी. परंतु विशाल बनगे आले, संघासाठी आनंद घेऊन आले, कारण संघाला विकेट मिळत नव्हती. ती विकेट संघाला मिळवून दिली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट शरीरापासून टाकलेला दूर बॉल आणि त्या बॉलवरती खेळलेला फटका फसला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बॉल बसला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. विशाल बनगे पहिला बॉल चांगला टाकलाय, संघाला विकेट मिळवून देणारा आहे आणि संपूर्ण टीमचा आता मनोबल वाढला असेल. विशाल बनगे असे खेळाडू आहेत, 17-18चा हंगाम 1 गाव 11 मध्ये गाजवणारे खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सोमनाथ मोरे, पाचवडचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. क्रमांक 3 वरती आक्रमकता आहे आणि आज चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रतिभा आहे या खेळाडूकडे, परंतु समोर विशाल बनगे ऑलराऊंडर खेळाडू. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे, तिन्ही खेळाडू तोला मोलाचे. फटका चांगला खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय. एक क्रॅकिंग फटका सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये, चांगला स्ट्रोक खेळलाय. आल्या पावली सोमनाथ मोरे यांनी या बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. ग्राउंड शॉट चांगल्या प्रकारे खेळलाय आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावेंसाठी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. विशाल बनगे पहिला बॉल चांगला, दुसरा बॉल महागडा, पुन्हा तयार. गोलंदाजी मार्ग वरतून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस, बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा बॉल थांबवू शकले नाही. 1 धाव मिळाले. आकाश फरांद्यांना स्ट्राईक वरती आता आणलेला आहे. सोमनाथ मोरे 2 बॉल खेळत आहेत, 5 वरती बॅटिंग करत आहेत. टीमची टोटल आहे 43 धावा, 1 गडी बाद. 43 वरती 1. विशाल बनगे यांचा बॉल क्रमांक 4. एका बाजूला ओझरडे, एका बाजूला आकोशी. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा तयार होतील. विशाल बनगे गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. आकाश फरांदे 6 बॉल खेळलेले आहेत, 21 वरती बॅटिंग करतायत. बॉल क्रमांक 4. आक्रमण तर केलं, या बॉलवरती लांबी पाहावी लागेल, कमी पडली आहे आणि खेळाडू बॉलच्या खाली. मोठ्या विकेटचं पतन आणि त्यानंतर विशाल बनगे यांचं सेलिब्रेशन. आकाश फरांदे जड पावलांनी चाललेत माघारी. फटका फसला, आक्रमण करायला गेले. सुरुवातीपासून खेळ चांगला राहिला, परंतु मोठा खेळ करू शकले नाही. 21 धावा बनवल्या, जातात माघारी.
शरीरापासून दूर जाणारा बॉल आणि त्या बॉलवरती केलेला प्रहार फसला आणि क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली आले, पकडली कॅच पूर्ण केला आणि खोडियार माता या टीमला धक्का क्रमांक दुसरा लागला. आता धावसंख्येचा वेग कमी झालाय. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की 81 पर्यंत पोहोचेल. चांगला बॉल विशाल बनगे यांनी चांगलं षटक हाताळलेलं आहे. षटक क्रमांक 3 जे आहे ना, हे अनिल स्मृती 11 साठी चांगलं राहिलं. पहिली 2 षटकं खोडियार माता या टीमसाठी चांगली राहिलीत आणि या टीमच्या बाजूने राहिलीत. परंतु आता मधल्या फळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 पांडेगावचे ऑलराऊंडर खेळाडू सुमित चव्हाण येत आहेत. याही खेळाडूकडे ते कौशल्य आहे, ती गुणवत्ता आहे. आज चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 43 वरती 2 शेवटचे 2 बॉल. समोर विशाल बनगे यांची धारदार गोलंदाजी. हाई बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. अंपायर सांगतात की हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. निश्चित विशाल बनगे यांची रणनीती आपण या बॉलच्या पाठीमागे पाहिली ना, तर हाई बॉल शरीरापासून दूर ठेवला, वाईड लाईनच्या बाहेर टाकला. पंचाने सांगितलं की हा वाईड आहे, हा पुन्हा टाकावा लागतोय. विशाल बनगे मान फ्रॉम आकोशी. स्विच हिटचा फटका, एसटी रक्षकाचा प्रयत्न आणि त्यानंतर मिळालेली एक धाव. या सर्व गोष्टींचा प्रत्यय आला कारण एसटी रक्षकाने जो प्रयत्न केला तो चांगला होता. इबू बागवान आहेत एस्टनच्या पाठीमागे आणि त्यांचा प्रयत्न सूर मारला झेल घेण्याचा, परंतु कुठेतरी त्याच्या डोक्याला थोडीशी दुखापत होतीये. कारण ज्या प्रकारे त्यांनी सूर मारला होता याही वयामध्ये त्यांनी एका बाजूला झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी त्यांच्या डोक्याला थोडीशी दुखापत होतीये. निश्चित ही दुखापत मोठी नसावी आणि पुन्हा सामन्याला सुरुवात होईल हीच आशा आपण बाळगूया. परंतु एकंदरीत धाव फलकावरती आहेत 45, 2 गडी बाद 45. फार महत्वाचे खेळाडू आहेत अनिल स्मृती 11 साठी, कारण ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली होती पाठीमागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ केला होता, सामना झुकवला होता आपल्या बाजूने, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये तो टच देता आला नव्हता अनिल स्मृती 11ला फिनिशचा. आणि आज यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आहेत इबू बागवान. ही संपूर्ण आपण या स्पर्धेचे फ्लेक्स पाहत आहोत. निमंत्रण पत्रिका ज्या ज्या मान्यवरांना दिलेली आहेत त्यांचे फोटोज आपण पाहत आहोत. वाई प्रीमियर लीगचा लोगो, टीम या सहभागी झाले त्या टीमचे सर्व टीम्स आपण पाहत आहोत. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत जे संघ या वाई प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेले आहेत त्या टीमचे फ्लेक्स आपण पाहिले. आयकॉन, खेळाडू, संघ, मालक या सर्व गोष्टींचा आपण आढावा हा घेत होतो स्क्रीनवरती. परंतु मॅचला पुन्हा सुरुवात. शेवटचा बॉल विशाल बनगे तयार. बॅटिंगमध्ये सोमनाथ मोरे पाचवड. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातला. विशाल बनगे आकोशी. आता पंचाने सांगितलं की डावी एसटी सोडून चाललाय, बॉल पुन्हा टाकावा लागेल, वाईड आहे. सात बॉल आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 5 योग्य बॉल आहेत. विशाल बनगे यांचा शेवटचा बॉल प्रगती पथावरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कमी गतीचा टाकला आणि निश्चित गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारचा बदल विशाल बनगे यांनी केलाय तो कमालीचा आहे. षटक क्रमांक 3 यशस्वी राहील अनिल स्मृती 11 साठी. एका षटकामध्ये या ओव्हरमध्ये विशाल बनगे यांनी 7 दिल्या. क्रमांक 3चं षटक हाताळलं. धावसंख्या आहे 46. खोडियार माता 11 प्रथम बॅटिंग करताना 3 षटकांच्या अखेरीस. पूर्ण एकूण तब्बल विशाल बनगे यांनी 8 खर्च केल्या. 46 धावा फलकावरती आलेल्या. चला घाई करूया दोन्ही संघ. षटक क्रमांक 4 सुमेध चव्हाण गाव पांडे, सोमनाथ मोरे गाव पाचवड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. आता ओव्हर नंबर 4 साठी कोणत्या गावाचा पर्याय निवडला जाईल हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलं जाईल. 46 धावा धावफलकावरती 18 बॉलच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा संपलाय खेळ. आणि गोलंदाजी मार्गवरती स्वतः संघ मालक गोलंदाजी मार्गवरती येत आहेत.
षटक क्रमांक 4 पसरणी गावाचा पर्याय निवडलाय. नाव प्रतीक महांगडे अर्थात बंटी. गोलंदाजी मार्कवरती येतात. ऑलराऊंडर आहेत. कित्येक वर्ष हा संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी होत आहे. प्रतीक महांगडे तयार होतील गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 ला घेऊन पाठीमागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती पाठीमागच्या मॅच मध्ये आणि पाठीमागच्या ओव्हरमध्ये विशाल बनग्याने चांगली गोलंदाजी केली. बॉलर तयार. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, सोडून दिलाय. पंचाने सांगितलं की हा दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल. सुमेध चव्हाण आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. सुमेध चव्हाण, सोमनाथ मोरे यांना नावलौकिकता आहे, परंतु आज त्या नावाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. संघाला गरज आहे पार्टनरशिपची. ती पार्टनरशिप, ती भागीदारी, ती साझेदारी आणि या डावाची घेतली जाईल का जबाबदारी. लांबी कमी पडली आहे आणि फलंदाज सुमेध चव्हाण चाललेत माघारी. याही मॅच मध्ये सुमेध चव्हाण मोठा खेळ करू शकलेले नाहीयेत. झटपट जात आहेत माघारी. नाखुश असतील आपल्या फटक्यावरती. ज्या प्रकारचा फटका खेळला, लांबी कमी पडली, जात आहेत माघारी. सुमेध चव्हाण खोलवर टप्प्याच्या बॉलवरती आक्रमण करायला गेले. आक्रमण फसलं आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बॉल विसावला. धक्का क्रमांक लागला तिसरा. टीम खोडियार माता या टीमला ऋषभ चव्हाण मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. प्रतीक महांगडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती आले. पहिला बॉल दिशाहीन टाकला, त्यानंतरचा बॉल विकेट घेणारा होता. ऋषी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चला घाई करूया थोडीशी आपण. 47 वरती 3 प्रतीक महांगडे पसरणी गावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि ऋषी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करू शकतात, ही क्षमता त्यांच्याकडे आहे. आणि हो, आल्या पावलीच दिलाय तडाका. हातोडा स्टाईल फटका, सीमारेषा पार, षटकार, हॅमर फटका. म्हणजे ज्या प्रकारे आपण एखादी हातोडी मारतो ना, त्या प्रकारचा हॅमर फटका होता. हातोडा फटका, ऋषभ यांच्या बॅटमधला षटकार. काय फटका आणि काय आवाज होता. जसा फटका खेळला तशी मोहर लागली षटकाराची. संघ अडचणीमध्ये होता, त्या अडचणीतून मार्ग काढणारा षटकार मारलाय ऋषी चव्हाण. खानापूर स्टॉप ओझरडे. बॉलर तयार. समोर खेळलाय, हाई बॉल निघालाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा तलवारीच्या धारेने चिरतोय. 4 धावेंसाठी 2 बॉल 2 मोठे फटके. ऋषी चव्हाण मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग, धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. हाई ओव्हर दी बॉलर हेड, समोरच्या बाजूला 4 धावा. बंटी यांच्यावरती आक्रमण केलंय, परंतु बंटी यांना कमबॅक करावं लागेल. ऑलराऊंडर खेळाडू आहेत पसरणी गावचे. समोर ऋषी आक्रमक झालेले आहेत. धावसंख्या 57. चला घाई करूया. बॉल क्रमांक 4 प्रतीक महांगडे बंटी. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी ऋषी चव्हाण यांचा मन हरकून टाकणारा फटका. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि ऋषी चव्हाण यांचा हेलिकॉप्टर स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. हेलिकॉप्टरचं उड्डाण, षटकार. काय बॅटिंग केली आज मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांचा कडकडाट केलाय. साइड अँगल हेलिकॉप्टर स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. 6 धावेंसाठी मधल्या फळीमध्ये आले. 3च बॉल खेळले, 16 कुठल्यात. प्रतीक पुन्हा तयार. बंटी समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. पायाच्या साह्याने बॉल अडवला. हजर जबाबीपणा त्या ठिकाणी दाखवला. एकच सिंगल धाव मिळेल, परंतु ऋषी यांनी काय फलंदाजी केली आहे. मधल्या फळीमध्ये आले, धावसंख्येचा वेग वाढवला. पहिल्या डावामध्ये आपलं योगदान दिलंय. 64 शेवटचा बॉल. बॅटची कडा घेऊन फ्लाय स्लिपलाई भेदून बॉल निघाला लॉंग स्टॉपला सीमारेषेच्या पलीकडे. बंटी यांनी या ओव्हरमध्ये
ओसांडून धावा खर्च केल्या. संपला 4 षटकांचा खेळ. धावसंख्या धावफलकावरती 68, 3 गडी बाद, 68. प्रीतमजी बुतकर, स्वागत. मोबाईलचे सर्व यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वाई प्रीमियर लीगच्या वतीने आपले स्वागत आहे. आपण त्यांचाही शब्द सुमनांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. 68 धावा, 4थं षटक मार्क्ड राहिलं अनिल स्मृती 11 साठी, परंतु आता षटक क्रमांक 5 बाकी आहे. ऋषी चव्हाणचा खेळ बहरलाय, बॅट तळपली आहे. अंतिम षटकामध्ये आता इबू बागवान सर गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. इबू गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन ओव्हर नंबर 5 ला होते सुरुवात. इबू बागवान समोर आहेत. ऋषी चव्हाण या युवा खेळाडूने आपली हवा मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. बॅटिंगसाठी तयार. शरीरापासून दूर नेलाय, बॉलला टर्न केलाय, लेग स्पिन केलाय. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. फिरकी गोलंदाज इबू बागवान. पुन्हा तयार. एक फिरकी गोलंदाज, स्पिन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती इबू बागवान. सिनियर खेळाडूंमधील एक नामवंत खेळाडू वाई तालुक्यातील गोलंदाजी मार्क वरती आहेत. परंतु एका बाजूला ऋषीचा काय खेळ बहरला. बॅट बदललेली आहे, ऋषी यांनी दुसरी बॅट मागवलेली आहे. परंतु बॅट बद्दल जर आपण चर्चा केली ना, की जी बॅट बनते ना ही कोणत्या लाकडापासून बनते, तर काश्मीरी विलो आणि इंग्लिश विलो. म्हणजे विलोचं जे झाड आहे ना, या झाडाचं लाकूड हलकं आणि चिवट असतं, म्हणून त्याच लाकडाच्या बॅट क्रिकेटमध्ये बनवल्या जातात. आणि ती बॅट आता बदलली आहे. स्पिनला प्रत्युत्तर दिलंय. ऋषी चव्हाणने बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मधल्या फळीमध्ये येऊन खानापूर स्टॉप ओझरडे या गावच्या खेळाडूने धिंगाणा घातलाय. मोठ्या फटक्यांचा बॉल पाठवलाय सीमा पार. षटकार. स्पिनलाही दिलंय प्रत्युत्तर. इबू बागवान पुन्हा तयार. हाई बॉल समोर खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली, झेल निसटलाय. कॅच सुटलेली आहे. जीवनदान मिळतंय. ऋषी चव्हाण या खेळाडूला जीवनदान देणं सध्याच्या घडीला महागडं ठरू शकतं. या चुका टाळाव्या लागतील. या चुका करून चालणार नाही. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. झेल निसटला. इबू बागवानने संघाला संधी निर्माण करून दिली होती. उजव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल, बॅटची आतली कडा. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. चांगला बॉल इबू बागवान यांचा. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 77 धावा, 3 गडी बाद. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. मॅच क्रमांक 5चा टॉस केला जाईल. आपण रिपोर्टिंग करा. लालसा दिली. फ्लाइटेड बॉल त्याच्यावरती केलाय वार. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील. या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार. ऋषी चव्हाण यांची कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. फटका आहे ऋषी चव्हाण यांचा कडक. बॉल देतोय सीमा ऋषीच्या पलीकडे धडक. षटकार. फ्लाइटेड बॉल. लालसा दिली होती आणि त्याला प्रत्युत्तर दिलं. पाठी ओढला. शरीरापासून दूर गेलाय. पंच सांगतात की वाईट आहे. पुन्हा टाकावा लागेल इबू बागवान यांना. धावसंख्या धावफलकावरती आहे. हा तो फ्लाइटेड बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 7 बॉलच्या पाठीमागे ऋषी 30 वरती बॅटिंग करतायत. आणखीन एक बॉल आकाशाला गवस निघालत. सर्वाधिक मोठा षटकार या डावातला आलाय. ऋषी चव्हाण यांच्या बॅट मधून हाय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. माझा फटका म्हणजे 440चा झटका. षटकार. 7 बॉलच खेळलेले आहेत. 8 बॉल 36 मारलेले आहेत. ऋषी चव्हाण खानापूर स्टॉप ओझरडे मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाची छाप सोडली आज. हा आणखीन एक निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. ऋषी चव्हाणचा जर मधल्या फळीतला खेळ आवडला असेल ना, तर एक क्रिकेट प्रेमी म्हणून एकदा जोरदार टाळ्या. काय खेळ केलाय ऋषी चव्हाणने. धाव संख्या
96, परंतु ऋषी चव्हाण 36. 9 बॉल 42 धावा, त्याच्यामध्ये 6 षटकार 1 चौकार. ऋषी चव्हाणने काय खेळ केलाय. संपूर्ण खेळाडू कक्ष त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतोय, कारण खेळही त्यांनी तशाच प्रकारचा केलाय. आज चांगली बॅटिंग मधल्या फळीमध्ये येऊन आज स्वतःला सिद्ध केलं या खेळाडूने. खानापूर स्टॉप ओझरडीच्या खेळाडू ऋषी चव्हाणने आज स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलं. 9 बॉल 42, शेवटचाही बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी स्ट्राईक रेट होता 466 चा. शेवटच्या ओव्हरमध्ये स्वर्गीय अनिल स्मृती 11 ने 28 खर्च केलेले आहेत. ओसांडून धावा इबू बागवान यांनी खर्च केल्या, परंतु आता याच डावामध्ये 30 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत स्वर्गीय अनिल स्मृती 11 ला. 97 धावा. ऋषीने काय बॅटिंग केली. ऋषी चव्हाण 9 बॉल 42, आकाश फरांदे 7 बॉल 21, सुरुवात चांगली करून दिली. शेखर मैदानाच्या आतमध्ये होते. शेखर भोसले 8 बॉल 15 आणि सोमनाथ मोरे 5 बॉल 10. विशाल बनगे यांचं कौतुक करावं लागेल. 1 षटक हाताळलं, 7 धावा दिल्या, 2 फलंदाज माघारी पाठवले. प्रतीक मांगडे 1 गडी गारद केला, परंतु 22 दिल्या. प्रमोद गायकवाडांना पॉवर प्ले मध्ये 22 दिलेले आहेत. रोहित वाडकर 16 दिलेले आहेत. ही संपूर्ण मॅच समरी होती पहिल्या डावातली, परंतु 30 बॉल 97 धावांचा पाठलाग करायचा तर स्वर्गीय अनिल स्मृती 11 ला फार महत्वाची मॅच आहे. या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे तर हा सामना जिंकावा लागेल. परंतु सामना कोण घेऊन जाईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल आणि या मॅचचं सेकंड इनिंगचं धावतं वार्तांकन आपण ऐकूया अनिकेतजी कामटे सरांच्या आवाजातून. धन्यवाद सर. ज्या पद्धतीने आपण मॅच पाहतोय, अगदी धावांची बरसात केली, धावांचा पाऊस पाडला गेला. पहिल्या दिवसामध्ये जर विचार केला ना, ज्या पद्धतीने फलंदाजी झाली त्याच पद्धतीची फलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पावसाचं जरूर वातावरण आहे, परंतु त्या वातावरणाला झुगारून किंवा हे जे वातावरण आहे या वातावरणामध्ये मोठे स्ट्रोक येत नाहीत असं कित्येक खेळाडूंचं म्हणणं होतं. परंतु खोडियार, माता प्रसन्न, खानापूर या संघानं मात्र वातावरणाचा देखील काळ बदलला आणि मैदानामध्ये धावांचा पाऊस पडला. पहिल्या दिवसामध्ये देखील असाच धावांचा पाऊस पडला आणि धाव फलकावरती टार्गेट सेट केले 97 धावांचं. 30 बॉल आणि 97. समोरचा संघ जर विचार केला ना, अनिल स्मृती 11, स्वर्गीय अनिल स्मृती 11 याही संघाची बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. या संघामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर आहेत, त्यासोबत राईट हँडेड बॅटर असं कॉम्बिनेशन देखील आपल्याला पाहायला मिळाले सातत्यपूर्व. त्यासोबत बंटी एक जबरदस्त फलंदाजी करू शकतात. त्याच पद्धतीनं अण्णा गायकवाड, या सगळ्या खेळाडूंची जर फौज पाहिली तर या खेळाडूंमध्ये देखील क्षमता आहे, ताकद आहे. 97 धावांचं लक्ष, 30 बॉल आणि 97 धावा अशी परिस्थिती मॅच असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत 2 खेळाडू, विशाल इतापे आणि त्यांच्या सोबतीला विशाल बनगे. मेन स्क्रीन मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला विशाल बनगे पाहायला मिळतात, ज्यांनी गोलंदाजी चांगली हाताळली, अप्रतिम गोलंदाजी केली. एक ओव्हर डिलिव्हर करत असताना 7 धावा खर्च केल्या आणि मैत्रीपूर्ण पहा आकाशा त्यांना बेस्ट लक देत आहेत. हे WPLचं पर्व म्हणजेच यामध्ये आपण निश्चितपणानं पाहतोय हा खेळ आपल्याला मैत्रीची भावना शिकवत असतो आणि आकाश आणि विशाल यांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला खेळ केला त्यासाठी देखील शुभेच्छा देत आहेत आणि मैदानामध्ये स्टार्ट होते मॅच. मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय विशाल यांना बॉलिंग ट्रॅकवरती आहेत पांडे गावचे खेळाडू अर्थात सुमेध चव्हाण.
षटक क्रमांक 1 पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील. पंच देखील रेडी आहेत. सुमेध यांचा विचार केला तर ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मागच्या मॅचमध्ये थोडेसे महागडे होते, परंतु या मॅचमध्ये कशा पद्धतीने कमबॅक करतील पाहायचंय. आकाश यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास सार्थ करतील का. 19 रनचा रिक्वायर्ड रन रेट आहे. 30 बॉल आणि 97 धावांची गरज. इम्पॉर्टंट मॅच आहे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. वाईडिश मिड विकेट आहे. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. पंचांनी स्पष्ट निकार दिलाय. पहा ज्या पद्धतीने आपण पाहतो विशाल यांच्या विरोधामध्ये एक स्ट्रॅटेजी आहे. ऑफ साईडच्या दिशेने बॉल ठेवला, चांगला हा बॉल हाताळला. बॉलचा पाठलाग थोडासा झाला आणि त्यानंतर हा बॉल डॉट येतोय, निर्धाव बॉल येतोय. यावेळेचा बॉल ऑन साईडलाच खेळला. क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये. यस नो वेट आणि त्यानंतर मिस अंडरस्टँडिंग पाहिला मिळालं. धीरज मैदानाच्या आतमध्ये आहेत. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. एका क्षणाला विशाल यांनी घरटं सोडलं होतं, विशाल इतापे यांनी, आणि विशाल भनगे यांनी थांबवलं देखील होतं, परंतु तिथं बालंबाल बचावलेले आहेत. तिकडे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. राईट हँडेड बॅटर आहेत विशाल इतापे, जे चिंदवली गावचे आहेत. पदार्पणातली पहिलीच WPL खेळत आहेत. आणि यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्पष्ट नकार दिला जातोय. राकेश काय वाऱ्याच्या वेगाने आले. फिल्डिंग एफर्ट्स देखील जबरदस्त पाहायला मिळतात राकेश यांच्या माध्यमातून. आणि षटक क्रमांक 1 मध्ये धावफलक 2 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे डीप लॉंग ऑन मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ मध्ये आणलाय यावेळेस डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी. वाई प्रीमियर लीग मंत्री चषकचं दिमागदार पर्व वाई सिटी असेल, त्याचप्रमाणे या संपूर्ण 16 टीम्स आणि 16 टीम्समध्ये प्रचंड चाललेलं मोठं घमासान. उद्याच्या दिवसामध्ये मेगा फायनल, ग्रँड फिनाले. हो याही वेळेस बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. खूप चेस केला बॉलचा आणि त्यानंतर लवकर स्ट्रोक खेळून बसले. बॉल हवेतून अगदी उसळी घेणारा बॉल पहिला मिळाला. सुमेध यांनी मात्र मागच्या मॅच मध्ये महागडे होते, परंतु यावेळेस कमबॅक केले. या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगले टप्पे मेंटेन ठेवलेले आहेत आणि आतापर्यंत 4 बॉल मध्ये कोणताही मोठा स्ट्रोक खेळू दिलेला नाहीये. व्हेरिएशन दाखवत आहेत यावेळी. फुलटॉस बॉल ऍडवे बॅटने खेळला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, परंतु बनताय प्रेक्षक. बॉल वन बाउन्स इन टू द क्राऊड, ओव्हर द रोप. 4 धावांसाठी येतोय चौकार. आत्मविश्वास वाढवणारा चौकार असणार आहे हा विशाल यांचा, कारण 4 बॉल फेस केलेत आतापर्यंत विशाल बनगे यांनी आणि तो चौकारानं आता आत्मविश्वास वाढलाय. 6 धावा धावफलकावरती, 6 रन्स अराउंड द बोर्ड. षटक क्रमांक पहिल्यामधला शेवटचा बॉल शेष आहे. अलॉंग द कार्पेट, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, रिस्की सिंगल होती, परंतु विशाल अगदी वाऱ्याच्या वेगानं धावले आणि ती सिंगल कंप्लीट केली. एका षटकाच्या अखेरीस 7 धावा, 7 रन्स अराउंड द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि 97चं टार्गेट, म्हणजे 4 ओव्हरमध्ये 90 धावा बनवाव्या लागतील. 7चा रन रेट आहे. रिक्वायर्ड रन रेट 22.50चा. म्हणजे आता इथून पुढे गिअर शिफ्ट करावा लागेल. धावफलकाला आकार आणायचा असेल तर मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. ज्या प्रकारे शेवटच्या ओव्हरमध्ये धावफलकाचा आकार वाढला तर नंतर निश्चितपणाने एक चांगलं टार्गेट सेट झालेलं आहे खानापूर संघाच्या दृष्टीनं. परंतु समोर जर पाहिलं तर निश्चित अनिल स्मृती 11 याही संघामध्ये तगडी बॅटिंग लाईनअप आहे. अण्णा गायकवाड सारखा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो, जो मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी जाणला जातो. बंटी सारखा खेळाडू या संघामध्ये आहे. हे 2 खेळाडू, सुयश सारखा लेफ्ट हँडेड बॅटर, म्हणजे बॅलन्स टीम आहे. राजेश जवळ सारखा बाहुबली फलंदाज. परंतु या सर्वच खेळाडूंना आता स्वतःची जबाबदारी दाखवावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती राकेश आलेत, स्टॉप खानापूर स्टॉपचे खेळाडू. यावेळेसचा बॉल ऑन साईडलाच खेळलाय, परफेक्ट मिडल केलाय आणि हा बॉल फेकून दिला, भिरकावून दिला अगदी लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या बाहेर. 6 धावांसाठी विशाल भनगे यांचा ब्रँडेड हिट. आकोशी गावचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव विशाल भनगे. षटकार.
अशाच षटकारांची गरज आहे. तो आगाज केलाय. 13 धावा धावफलकावरती लागतायत. 13 रन्स विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. या षटकारानं निश्चित मनोबल वाढलं असणार, मनोबल उंचावलेलं आहे. परंतु समोर राकेश हेही ऑलराऊंडर खेळाडू आहेत. लगातारचा दुसरा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. 2 बॉल ऑन 2 सुपर हिट षटकार. अप्रतिम बॅटिंग. दोन षटकार आले, परंतु तदनंतर राकेश यांनी कमबॅक केलेला आहे. जी आपण चर्चा केली ना, राकेश यांच्याकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे आणि राकेश यांनी अप्रतिम जबरदस्त कमबॅक केलाय. अकोशी गावचे खेळाडू जड पावलांनी माघारी. नवीन बॅटर वाई सिटीचा खेळाडू राजेश जवळ एक बाहुबली फलंदाज आहेत किंवा मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणले जातात आणि आज जबाबदारी वाढली, आज संधी देखील आहे. स्वतःच्या नावाच्या जी ताकद आहे ती सिद्ध करण्याची संधी आहे. स्वतःच्या नावाची झळाळी पुन्हा एकदा वाई तालुक्यामध्येच म्हणजे अनिल स्मृती 11 साठीच नव्हे तर वाई तालुक्यासाठी देखील असेल. त्याचप्रमाणे लगातारच्या 3 षटकारांसाठी राजेश जवळ यांच्या शशिकांत कोचळे यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज आहे. लगातार 3 षटकार खेळले जर या ठिकाणी राजेश जवळ यांनी तर 1001 रुपयांचं कॅश प्राइज आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. बॅटची एज घेतली, बॉल हवेमध्ये. लगातारच्या दुसऱ्या बॉल मध्ये गोल्डन डकचे शिकार ठरतायत राजेश जवळ. बाहुबली फलंदाज. चर्चा होती या खेळाडूच्या नावाची, विश्वास दाखवला वन डाऊन साठी, परंतु दोन्ही मॅच मध्ये अगदी निराश करतायत संघ नायकाला. रिक्वायर्ड रन रेट थोडासा इन्क्रीज होतोय. राकेश यांनी मात्र प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी केलेली आहे. कोडियार माता खानापूर या संघानं लगातारच्या 2 विकेट घेतल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स बूस्ट होतोय. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. ओहो, तिसरा बॉल विकेट हॅट्रिक. राकेश चव्हाण जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये. छा गया गुरु. 3 बॉल आणि 3 विकेट. खानापूर स्टॉप ओझरडे गावचं चर्चेत असणारं नाव राकेश चव्हाण. क्लीन बोल्ड त्रिफळाचीत. अण्णा गायकवाड आयकॉन प्लेअर बॅक टू डग आउट. स्लोवर 1 बॉल होता. बॉल सलग दोन्ही मॅचला अनिल स्मृतीच्या विरोधामध्ये खेळाडूंच्या माध्यमातून हॅट्रिक घेतलेली आहे आणि एक हॅट्रिक तन्मय चौधरीने घेतली तर एक हॅट्रिक आपण पाहतोय राकेश यांच्या गोलंदाजीसाठी डंगरी 11 या संघाकडून 501 रुपयांचं कॅश प्राइज जीपे केलेलं आहे. राकेश यांची जबरदस्त गोलंदाजी पाहिला मी ते. एक शांत संयमी खेळाडू आणि 3 विकेट या दहशत दाखवली आहे. फुल टॉसला नसेल माफी. 3 बॉल चांगले हाताळले परंतु फुल टॉस बॉल तोहफा दोनों हाथों से कबूल किया. 6 रन. सिक्सर. बंटी यांनी मात्र स्वतः संघ मालक आहेत, स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. खेळाडूंकडून निश्चित निराश झाले परंतु आता स्वतः आले आणि ॲग्रेशन मध्ये हा षटकार खेळला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर.
डंगरी 11 याही संघाबद्दल चर्चा करूया आपण. सातत्यपूर्व वाई सिटीमध्ये हाच खेळणारा संघ आहे. डंगरी 11 हा एक असा संघ आहे ना, या संघाची मैत्री किंवा या संघांमधले खेळाडू एकमेकांना क्रिकेटच्या मैदानावरच आयुष्यामध्ये देखील तितकीच साथ देत असतात. क्रिकेटच्या मैदानावरती देखील कॉन्फिडन्स देतात, आत्मविश्वास देतात. त्यासोबतच आयुष्यात ज्याच्यामध्ये काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तरी सुद्धा खेळाडूंना एकमेकांना साथ देणारे अशी मैत्रीपूर्ण एक टीम असणारी टीम वाई तालुक्यामधले ती डंगरी 11. 25 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 3 विकेट. हो हो, यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नॉट स्ट्रायकिंग एंड वरती OUT. या ठिकाणी आपण पाहतो पंचांचा इशारा. बोट तर आकाशाकडे गेलं, परंतु पंचांनी थर्ड अंपायर रेफरेल घेतलेला आहे. फलंदाजांचा या ठिकाणी आपण जर पाहिलं ना, तर फलंदाज स्वतःनं घरटं सोडलेला आहे आणि पंच देखील कळवत आहेत OUT आउट. इट्स अ विकेट. बॅट स्टक झाली आधी, ज्या पद्धतीने आपण पाहतो त्या लाईनच्या आधी, आणि तो फलंदाज बाद होतोय. विशाल इथं बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विशाल यांनी एक बॉल फेस केला, एक धाव बनवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत इब्बू बागवान. एक अनुभव आहे, परंतु नेट रन रेट किंवा स्कोर रन रेट जो आहे ना, तो खूप उंचावला. 18 बॉलमध्ये 72 धावांची गरज, म्हणजे कंपल्सरी 18 बॉलमध्ये 10 तरी षटकार खेळावे लागतील आणि बाकीच्या सिंगल डबल 10 ते 11 षटकार खेळावे लागतील. हो हो, स्ट्रोक तर खेळलाय, जबरदस्त हिट. बंटी काय स्ट्रोक खेळला यार, उलटा पुलटा अप्रतिम फटका, बेधडक. बंटी का सिक्सर आहे कडक. राईट हँडेड बॅट्समननं स्ट्रोक खेळला असं वाटलंच नाही, असं वाटलं लेफ्ट हँडेड बॅटरनं स्ट्रोक खेळलाय. अप्रतिम फटका. रिव्हर्स साठी जाणले जातात, ही खासियत आहे. पसरणीच्या ग्राउंडवरती लगातार सिक्सर खेळलेत रिव्हर्सचे आणि तोच प्रत्यय आणलाय मैदानामध्ये. स्वतःवरती विश्वास ठेवलाय. बंटी यांच्याकडे क्षमता आहे. यावेळेस देखील रिव्हर्स खेळायचा आहे, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल कंप्लीट केले जाते. जी चर्चा आपण केली ना, सगळ्यात पहिल्यांदा रिव्हर्स कुणी खेळला असेल, रिव्हर्सची जी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली, हा फटका क्रिकेटच्या अस्तित्वामध्ये नव्हता. झिम्बाब्वे संघाचे अँडी फ्लॉवर या खेळाडूने रिव्हर्सचा फटका खेळला. तदनंतर मग केविन पटरसन असेल, ग्लेन मॅक्सवेल असेल, इंडियन संघासाठी सूर्यकुमार असेल, ABD असेल, या सर्वांनीच रिव्हर्सच्या फटक्यांनी प्रभावित केलं. स्ट्रोक हवेमध्ये, डीप लॉंग ऑफ. इब्बू बागवान यांचा ब्लास्ट, बिग हिट, षटकार. इब्बू बागवान होम ग्राउंड वरती आपला अंदाज दाखवतायत. मॅच अजूनही ऑन आहे, संघर्षाची मॅच आहे जरूर, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत केलेला संघर्ष तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतो. त्यामुळं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून मोठे हिट करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेसचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. येणारे 15 बॉल 64 ची गरज. 15 मध्ये 10 षटकार येतील का? ताकद तर आहे दोन खेळाडूंमध्ये. हा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला खेळलाय, सरळ बॅटनं क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि आता स्ट्राईक वरती बंटी येत आहेत. बंटी एक असे खेळाडू आहेत ना, मला वाटतं मी म्हणेन बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडेसे लेट आले, परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्याची जाणीव करून दिले. 3 बॉल 13 बनवलेले आहेत. स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने खेळायत. लॉंग ऑन रिजन मध्ये सुमेध आहेत, बॉल फील्ड करतील. नहीं चलेगा अब इक्का दुक्का, टीम के लिए चाहिए चौका और छक्का. 5 बॉल झालेत, अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 35 धाव पलकावरती. एक वाईड बॉल आलाय. धरलाय रनआउट. पहिल्या बॉलवरती रनआउट, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर एक सिंगल, वाईड बॉल आणि 2 सिंगल, असे 5 बॉल. दुसरा 6 अपडेट करून घ्या.
वाईटच्या अगोदर षटकार. येस ओके करेक्शन करूया, माफ करा. दुसरा 6 मेन स्क्रीन वरती अपडेट होतोय आणि स्कोरबोर्ड देखील अपडेट होईल. 41 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरच्या अखेरीस. आणि त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हिटमॅन यांचं अर्धशतक साजरं होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लगातारच्या दुसऱ्या मॅच मध्ये रोहित शर्मा हिटमॅन यांचं अर्धशतक कंप्लीट. स्लोवर वन आहे, चांगला बॉल हाताळला. एकाच गावातले खेळाडू आहेत धीरज आणि बंटी, आणि दोन्ही खेळाडू एकमेकांना चांगले परखतात. स्ट्रॉंग पॉइंट वीक पॉइंट पाहिले धीरज यांनी, आणि त्यानंतर हा डॉट एक सिंगल आलेली आहे बाईचे. त्याच पद्धतीनं स्वागत मोबाईल अर्थात सन्मान्य भुतकर साहेब सातत्यपूर्व खेळाडूंना पाठबळ देत असतात, खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. आणि मागची जी खेळी होती ऋषी यांची, त्या खेळीसाठी स्वागत मोबाईल कडून ऋषी यांना एक ब्लूटूथ गिफ्ट देण्यात येत आहे. स्वागत मोबाईल वाई तालुक्यातलं चर्चेत असणारं नाव आहे, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो सातत्यपूर्व मोबाईल ॲक्सेसरीज असतील किंवा मोबाईल असतील, आणि त्यासाठी भुतकर साहेबांच्या माध्यमातून खेळाडूंना चांगलं सहकार्य केलं जातं. मागच्या WPL मध्ये देखील स्वागत मोबाईलच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंचा सन्मान झाला. 43 धावा धावफलकावरती आहेत. चांगले बॉल, दोन्ही खेळाडू एकाच गावामधले आहेत. अगदी पसरणे गावाच्या टीमसाठी एकाच टीम मध्ये बिलॉंग करत असतात. धीरज मराठे देखील अप्रतिम खेळ करण्यासाठी जाणले जातात, आणि बंटी देखील. हो, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, धीरज यांचं ॲग्रेशन, धीरज यांचा जुगलबंदी मैदानामध्ये. बॉल टप्पा पडला आणि थोडा मिस झालाय, आणि त्यासाठी धीरज देखील नाराज आहेत, परंतु बॉल अप्रतिम होता. हो, लगातारचे 2 बॉल चांगले हाताळलेत, वेगात हाताळलेत. बंटी यांना मात्र थांबवले, आणि धीरज यांच्या नावाचा डंका वाजलाय. बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॉल हाताळलेत, लगातारचे 3 बॉल. 7 बॉल 54 म्हणजे आता हा सामना अवघडलेला आहे, कठीण झालाय. यावेळेसचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा. असेच एक्स्ट्रा धावा जर आल्या किंवा एक्स्ट्रा नो बॉल अशा पद्धतीचा चमत्कार झाला तरच इथं अनिस्मृती 11 या संघाला थोडासे विजयाच्या आशा पल्लवित होऊ शकतात. परंतु मी म्हणेन औपचारिकदृष्ट्या हा सामना खोडियार माता 11 या संघाच्या बाजूनं किंवा वर्चस्व निर्माण करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल देखील टप्पा पडतोय, हळूवार यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 6 बॉल 54 धावांची गरज आहे, म्हणजे हा सामना एका चांगल्या मार्जिननं पुढे नेत असताना खोडियार माता खानापूर स्टॉप अर्थात संदीप भावड्या यांचा संघ, संदीप चव्हाण भावड्या यांच्या माध्यमातून हा सामना पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालच्या दिवसामधली मॉन्स्टर 11 वर्सेस दादासाहेब स्मृती 11 ही जी मॅच आहे ती शार्प 3 वाजता खेळवली जाईल, नोंद घ्या. तीनला रिपोर्टिंग करायचंय, शार्प 3ला दोन्ही टीमनं. शार्प 3ला रिपोर्टिंग करायचंय, मॉन्स्टर 11 आणि दादासाहेब स्मृती 11. अनुज वॉरियर संघाचे कॅप्टन लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आणि हा सामना साठी टॉस साठी आकाश फरांदे एक प्लेअर रिझर्व्ह कॅटेगरीतला प्लेअर पाठवा टॉस साठी. या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 4 बॉलांनी 53ची गरज, म्हणजे हा सामना पुरेपूर पुढे नेलेला आहे. जी काही बॅटिंग केली आकाशांनी त्यासोबतच अनुज वॉरियर्स
चला विश्वनाथ दानवले टॉस साठी या. धीरज मराठे काय कमालीचीच चपळता दाखवली या मॅच मध्ये आपल्या टीम साठी. गोलंदाजीत देखील तितकीच जबरदस्त. PPL खास करून पसरणी प्रीमियर लीग मध्ये देखील चर्चेत असणारं नाव. 3 बॉल आणि 52 धावांची गरज. इब्बू बागवान बॅटिंग ट्रॅक वरती रेडी आहेत. सन्मान्य विद्यानिकेतन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कोचळे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाणार आहे. टॉस कबॉस मध्ये एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खास करून ही मॅच अनुज वॉरियर्स या टीम साठी महत्वाची आहे. इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अनुज वॉरियर्स आणि वर्सेस खोडियार माता प्रसन्न खानापूर. एक बॉल 52 ची गरज आहे. इथून पुढे आता ती रिक्वायर्ड रन रेट 312चा म्हणजे संपूर्ण सामना एका चांगल्या मार्जिन एका चांगल्या नेट रन रेटनं खोडीवार माता वॉरियर्स या संघाने आपल्या खिशामध्ये घालत असताना पाहायला मिळतोय. कंटिन्यू फिल्डिंग करणार आहेत. असेच क्षेत्ररक्षण तयार राहणार आहे टीम खानापूर संघाचं. नोंद घ्या. सलामीचे फलंदाज पहा. शेवटचा बॉल मिळाला आणि सुयश यांनी आपला क्लास दाखवला. जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं. पहा जी चर्चा केली आम्ही, सुयश या खेळाडूकडे क्षमता आहे. सातत्यपूर्व अनेक टुर्नामेंट खेळल्या परंतु आता इथं संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. एक षटकार जरूर खेळला परंतु हा सामना जिंकलाय टीम खोडियार माता प्रसन्न. आपला अभिनंदन टीम संदीप दादा भावड्या. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धांसाठी खूप मेहनत घेणारे अथक मेहनत घेणारे हात राबले म्हणूनच हा देखना सोहळा साकार झाला. त्यामध्ये साथ दिली गेली या ठिकाणी आपल्या संपूर्ण कमिटीला विनोद पिसाळ, विलास गायकवाड, संदेश वाडकर, शेखर अमराळे, कृष्णा नावडकर, अमोल यादव, भिकू यादव, प्रथमेश साळुंके, आकाश राजपुरे, श्रवण खंडागळे, प्रथमेश पोतदार, प्रमोद गायकवाड, गौरव दाभाडे, वाई पोलीस, किरण दादा कांबळे, निलेश माने, गणेश यादव, विजय भिसे, अक्षय डेरे, नवीन साळुंके, समीर शिंदे, रोहन शिर्के, प्रताप शिर्के, रमजान सर पुणेकर, यश प्रिंटर्स यांच्या माध्यमातून आणि बादल रिठे या सर्वांच्या माध्यमातून मेहनत घेतली आणि म्हणून असा देखना सोहळा रंगला. यानंतरची मॅच महत्वाची आहे. अनुज वॉरियर्स या संघाला खूप महत्वाची मॅच आहे. खानापूर संघाचा विचार केला तर 2 मधले दोन्ही सामने जिंकलेले आहेत. तर अनुज वॉरियर्स या संघाचा विचार केला ना तर अनुज वॉरियर्स हा संघाला ही मॅच मस्ट विन आहे. करो या मरो. तर निश्चित आपण पाहतोय यानंतरच्या मॅच साठी आवाजामध्ये फेरबदल होतोय. मुंबईचा गोड आवाज, मुंबईचा सुमधुर आवाज अर्थात निलेश सर मर्ढेकर स्वागत आहे.